नमस्कार. तर आज आपण बोलणार आहे ब्राच्या साईज बद्दल. तर बरेच जण जेव्हा आपण ब्रा घेतो तेव्हा ब्रा कुठून इथून खाली येते, इथून टाईट बसते, मागून टाईट बसते, कधी पुढून टाईट बसते, असं खूप जास्त प्रॉब्लेम होतात. कारण आपल्या इथे ना जेव्हा आपण दुकानात जातो ब्रा घ्यायला, तेव्हा तो दुकानदार आपल्याकडे 1-2 मिनिटं बघतो, मग तो आपल्याला ब्रा आणून देतो आणि ती आपण आहे अशी घेऊन येतो आणि ती घालतो. पण अशी ब्रा तुम्हाला घालायची नाही आहे. अशी ब्रा तुम्हाला घ्यायची पण नाहीये, नाहीतर तुमची कप साईज बिघडणार आहे. तुम्हाला इथे प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्हाला असे वन उठू शकतात. खूप जास्त टाईट वाले ब्रा पण घालून चालत नाही. तर ब्रा साईज तुम्ही तुमची घरच्या घरी कशी मेजर करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल की तुमची ब्रा साईज कशी मेजर करायची तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला ही ब्रा साईज मेजर करायला थोडी अवघड वाटत असेल ना तर मी एक सोपी ट्रिक पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. तर जेव्हा पण आपण दुकानात ब्रा खरेदी करायला जातो तेव्हा तिथे एक 4-5 साईज असतात. म्हणजे 28, 30, 32, 34 अशा साईज असतात, ज्यादा साईज नसतात. पण जर तुम्हाला ब्राची परफेक्ट साईज मोजायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आरशाच्या समोर उघडं उभं राहायचं. तुम्हाला कोणतीही ब्रा घालायची नाही आणि तुम्ही हा टेप घ्यायचा आहे आणि मेजर कसं करायचं ते बघूया. तर पहिला आहे बँड साईज. तर बँड साईज म्हणजे काय, जिथे आपली ब्रा संपते. तर ही जी ब्रा संपलेली जी एंड असतो ब्राचा ती म्हणजे असती बँड साईज. आणि कप साईज म्हणजे आपल्या निप्पलच्या वरून तुम्हाला साईज घ्यायची ती असती कप साईज. तर ह्या दोन साईज तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला बँड साईज आणि कप साईज ह्या दोन्ही साईज घ्यायच्या आहेत, त्या लिहून ठेवायच्या आहेत. आणि जर समजा तुमची बँड साईज आली 34 आणि कप साईज आली 37 तर कप साईज मधून बँड साईज तुम्हाला मायनस करायची आहे. म्हणजे 37 मायनस 34 आलं 3. तर 3 म्हणजे काय, तर ब्राच्या साईज मध्ये ना ए म्हणजे 1 असतो, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, डी म्हणजे 4 आणि डबल डी म्हणजे 5 असतं आणि अजून पुढे नंबर येतात. आता माझा नंबर आला 3 म्हणजे साईज काय असणार आहे, तर साईज असणार आहे 34C. म्हणजे बँडची साईज आहे तशी सेम राहणार आणि बसची साईज फक्त वेगळी होणार. नाही, जो काही तुमचा बँडचा साईज आहे, आता बँडचा साईज माझा 34 आला होता, 34 आला होता आणि जे बस साईज म्हणजे कप साईज मधून बँड साईज मायनस केला की 3 आला आणि माझी साईज झाली 34C. तर अशी साईज असते ब्राची, आपण अशी मेजर करू शकतो. जर तुम्हाला हे मोजणं, मायनस करणं, ब्राची साईज शोधणं हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की पहिला तुम्ही तुमची साईज नोट डाऊन करा. बसची साईज आणि कपची साईज तुम्ही नोट डाऊन करायची आहे आणि तुम्ही क्लोवियाच्या आणि झिवामीच्या वेबसाईटवर जाऊ शकता, झिवामीच्या स्टोअरला पण जाऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर जा आणि ब्रा साईज कॅल्क्युलेटर म्हणून असतं. नाही, गुगलला जरी तुम्ही टाकलं की ब्रा साईज कॅल्क्युलेटर तर तिथे जायचं आहे. तुम्हाला फक्त कपची आणि बँडची तुमच्या साईज टाकायची आहे आणि ऑटोमॅटिक खाली तुम्हाला कॅल्क्युलेट येऊन तुमची साईज तिथे दिसेल. म्हणजे तुम्हाला ज्यादा काही हे प्लस कशातून करायचं, मायनस कशातून करायचं, हे ए कशाला, बी कशाला, हा 3 नंबर का, हे जर काहीच समजत नसेल तर तुम्ही तुमचं डोकं अजिबात लावू नका. पण तुमची साईज तुम्हाला व्यवस्थित मिळेल. फक्त तुमची कपची आणि बँडची साईज लिहून ठेवा आणि त्या ब्रा कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही ह्या साईज टाकल्या तर आरामात लगेच 2 सेकंदात तुमची साईज तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल. तुम्हाला ज्यादा कष्ट घ्यायची गरज नाही लागणार. जर तुम्ही कोणत्या स्टोअरमध्ये गेला ना, म्हणजे झिवामी किंवा कोणत्याही ब्राच्या स्टोअरमध्ये गेला, म्हणजे तो ब्रँड असला पाहिजे ब्राचा. तर जर तुम्ही झिवामीच्या वगैरे स्टोअरला गेला ना, तुम्ही जर तिथं बोलला की मला साईज माहीत नाहीये तर ते स्वतः तुमची साईज घेतात आणि तुम्हाला परफेक्ट ब्रा देतात. म्हणजे जरी तुम्हाला ऑनलाईन पण हे खूप डिफिकल्ट वाटत असेल, अवघड वाटत असेल तर तुम्ही स्वतः स्टोअरमध्ये जाऊ शकता आणि तुमच्या साईजची ब्रा त्यांच्याकडून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला हे काय मेजर करायचंच नसेल, तुम्हाला आलंच नाही, ऑनलाईन पण ब्रा कॅल्क्युलेटर वापरता आलं नाही तर तुम्ही स्टोअरला जाऊन डायरेक्टली त्यांना सांगू शकता की मला माहित नाहीये आणि तुम्ही माझी साईज घ्या आणि मग मला परफेक्ट ब्रा तुम्ही सजेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ब्राची साईज घेऊ शकता. एकतर तुम्ही स्वतः घ्या, स्वतः मायनस वगैरे करा, नाहीतर तुम्ही ऑनलाईन ब्रा कॅल्क्युलेटर असतं, ब्रा साईज कॅल्क्युलेटर, त्याच्यावर ट्राय करू शकता. नाहीतर तुम्ही स्टोअरला जाऊन तुमची साईज चेक करू शकता. तर ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्राची साईज नीट ओळखू शकता. आणि एकदा का तुमची साईज तुम्हाला मिळाली की इन फ्युचर तुम्ही ब्राची साईज मिळाली की तुम्ही कुठूनही ब्रा ऑर्डर करू शकता. म्हणजे तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, दुकानातून घेऊ शकता,
कुठूनही घेऊ शकता तुमची ब्रा. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला काही शंका असतील ब्रा साईज बद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.